सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दैदिप्यमान यशानंतर आता विकास कामांचा धडाका सुरू झालाय। निवडणूक प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पाळला असून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप नगरसेवकांसाठी 10 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर केला आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे 4ही उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत। पालकमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते की जो प्रभाग सर्वाधिक मताधिक्य देईल तिथे 10 कोटी रुपयांचा विशेष विकास निधी दिला जाईल। या शर्यतीत प्रभाग क्रमांक 12 ने बाजी मारल्यामुळे आता या आश्वासनाची पूर्तता होत आहे। पुढील 10 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्यामुळे प्रभाग क्रमांक 12 ला एक प्रकारे विकासाची लॉटरीच लागली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवनियुक्त नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना विकासाचा रोडमॅप दिला। या 10 कोटींच्या निधीतून प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि उद्यानांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। केवळ 10 दिवसात हा निधी मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। महापालिकेत सत्ता येताच भाजपने ऍक्शन मोडमध्ये काम सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे। आज सांगतो गुन्हे साहेब कुठे गेले गुन्हे साहेब 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत 10 कोटी रुपये 10 दिवसाच्या आत त्या प्रभागासाठी जे तिथले नगरसेवक सांगतील ते काम आपण द्या। तो माझा शब्द होता, तो शब्दाची पूर्ती तातडीने आपण करा अशा पद्धतीची सूचना आहे। बाकीचा तर येणारच आहे संजय काटा झाले अरे 12 वाजे पण नाही निघलं, पण आता त्याचा विषय नाही। आता आपण सांगितलं आपला विषय होता जे सर्वात जास्त मताने जे प्रभाग निवडून येईल त्याच्यासाठी आपण 10 कोटी रुपये जाहीर केले होते, तेही या ठिकाणी याचा अर्थ तुम्हाला काही देणार नाही असाचा विषय नाही। आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये महानगरपालिका काम करेल, पण मी आपल्या सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये मला जे जे शक्य आहे ते सगळं करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने देतो। त्यासोबत आपली भूमिका मांडण्याला आपले आमदार आहेत, पण या आमदारांच्या सोबत तुमचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आपल्या शहरासाठी जास्तीत जास्त जे काही आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न मी करेन असा शब्द देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण एवढा मोठा विजयोत्सव साजरा करण्याची संधी दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो। या निवडणुकीचा इम्पॅक्ट आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की जाईल। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।